नमस्कार. ट्विन शेपमध्ये आपण आज एक डेझर्ट प्रकार बघत आहोत. त्यासाठी आज आपण कॅरमल पुडिंग, हे कॅरमल पुडिंग ब्रेडचं आहे आणि ते एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत. दूध गरम करायला ठेवले, ब्रेड घेतलेत, कस्टर्ड पावडर आहे. तर हे आपण खूप दूध आटवायचं नाही आहे. गरम झालं की याच्यामध्ये ब्रेड टाकायचे. ब्रेडचे स्लाइस करून टाकलेत त्यामध्ये. ते छान आटतं ब्रेड टाकल्यानंतर. आणि त्याच्यात हे कस्टर्ड पावडर मी दुधात मिक्स करून टाकलं. कस्टर्ड पावडरमुळं त्याचा फ्लेवर छान येतो. हे अशा पद्धतीने घट्ट करायचं आहे. त्याचे ते बाजूला ठेवायचं आहे. आता आपण साखरेचं कॅरमल करणार आहोत. त्याच्यासाठी पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे. पॅन कोरडा पाहिजे आपल्याला, गॅस कमी पाहिजे. आणि हे ज्याच्यात आपण कॅरमल पुडिंग करणार आहे त्या भांड्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तर हे जे साखरेचं आपण कॅरमल करतोय त्याच्यासाठी आपल्याजवळ पेशन्स पाहिजे, कारण कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि आपण याच्यात पाणी टाकणार नाही आहे. बिना पाण्याचं हे आपलं कॅरमल होणार आहे. कमी गॅसवर मंद याच्यात ते साखर प्रत्येक कण हा असा विरघळला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ते करायचं आहे. गॅस मोठा झाला तर त्याचा कलर चेंज होऊन जातो, म्हणून ते कमी गॅसवर करायचं आहे. तोपर्यंत इकडे हे भांड्याला आपण ग्रीस करून ठेवायचं. काचेचं भांडं पण चालतं, स्टीलचंही चालतं. मी केकचं बेक करायचं भांडं घेतलेलं आहे. थोडं थोडं आता हे साखर कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे. 1 सेकंदासाठी त्याला मी मिक्स करून घेतलेला आहे. प्रत्येक साखरेचा कण आहे तो विरघळला पाहिजे. अशा पद्धतीने ते करायचं. आता हे कॅरमल कसं तयार झालं तर याचं आहे की ते आपण मध असतं ना, मधाचा जो कलर येतो तर तो कलर आला की समजायचं की आपलं कॅरमल रेडी झालेलं आहे. मस्त कलर आलाय बघा, छान आलाय, रेडी झालंय माझं कॅरमल. आता आपण ते ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. कारण हे गरम असतानाच त्याच्यात भांड्यामध्ये टाकायचं आणि ते लगेच सेट होऊन जातं. 2 मिनटं थांबलं की ते लगेच सेट होऊन जातं कॅरमल. रेसिपी अवघड नाही आहे, सोपी आहे. करताना असं वाटतं की खूप अवघड आहे, पण टेस्टी आहे. आपलं सेट झालं आहे. आणि हे ब्रेडचं दुधामध्ये आपण मिक्स केलेलं पुडिंग आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. रेसिपी करून बघा, आवडली तर नक्की सांगा. आपण आता हे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, पाणी टाकलेलं आहे. आपण ढोकळा जसं शिजवतो तसं 20 मिनिटासाठी हे शिजून घ्यायचं आहे. वीस मिनिटासाठी गॅस मिडियम गॅसवर ठेवलं आहे. 20 मिनटं झाली की बघा कसं मस्त सेट झालं आहे. आता ते नॉर्मल टेम्परेचर आलं की मग फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवायचं आहे. मी हे माझ्या मैत्रिणींसाठी केलेलं होतं, स्वीट डिश म्हणून. मस्त झालंय बघा. आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात त्याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत. बघा कसं मस्त झाले लेयर त्याची. थँक्यू.